तुमचे ही बाळ 2 ते 3 दिवसातनं एकदा शी करतंय का? किंवा बाळाला कडक शी होते का? मग हे 3 उपाय नक्की करून बघा. नंबर 1 नाभी पुरण. नाभीमध्ये 2 ते 3 थेंब एरंड तेल टाकावं. हे दिवसातून कुठल्याही एका वेळी आणि रात्री झोपल्यावर एक वेळा असं करू शकतात. मात्र हे सतत 15 ते 20 दिवस करणं गरजेचं असतं. नंबर 2 मनुका फांटं. बाळाचं वय 3 वर्षापेक्षा जास्त असल्यास हा उपाय तुम्ही करू शकतात. यासाठी 10 ते 12 काळे मनुके अर्धा कप कडकडीत गरम पाण्यात भिजवून ठेवावे. 1 ते दीड तासानंतर त्यातल्या बिया काढून घेऊन बाळाला मनुके चावून खायला सांगावं आणि ते पाणी सुद्धा प्यायला द्यावं. जी मुलं मनुके खात नसतील त्यांना देताना पहिले काळे मनुके पाण्यात छान कुस्करून घेऊन आणि नंतर ते पाणी प्यायला द्या. बाळाचा कोष्ठ किती वृक्ष आहे त्यानुसार तुम्ही पुढे मनुक्यांचं प्रमाण ठरवू शकता. नंबर 3 ज्यांचं वय जरा जास्त असेल म्हणजे साधारणतः 7 ते 8 वर्षांच्या वरची मुलं जी आहेत त्यांना तुम्ही एरंड तेल पोटातूनही देऊ शकता. एरंड तेल हे कडू असल्याने मुलं ते डायरेक्ट घ्यायला नको म्हणतात. अशा वेळी त्यांची पोळी किंवा भाकरीचं कणिक भिजवताना त्यातच एरंड तेल 2 ते 3 चमचे या प्रमाणात तुम्ही ऍड करू शकता. मात्र हा प्रयोग मुलांच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी वगैरे करावा म्हणजे मुलांची शाळेला सुट्टी होत नाही.